Good morning, friends. बघा न्यूमरिकल्स ऑन पीओएच आपण कंप्लीट केला आहे मागच्या लेक्चरला. नाव द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम युअर चॅप्टर अँड दॅट वन इज युअर हायड्रॉलिसिस ऑफ साल्ट. देन फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज द मीनिंग ऑफ साल्ट. साल्ट म्हणजे नेमकं काय, साल्ट का मतलब क्या होता है. You know that what is the neutralization reaction? आपको पता है न्यूट्रलाइजेशन रिएक्शन क्या होता है. Simply the reaction between acid and base to give salt and water. Therefore salt is the product of neutralization reaction. तो जो कुछ न्यूट्रलाइजेशन रिएक्शन आप करेंगे जिसमें एसिड कंबाइंस विद बेस, तो उस रिएक्शन में वहाँ पे जो प्रोडक्ट फॉर्म होने वाला है that one is your salt. Salt is the product of neutralization reaction. तो ये जो salt है उसका हाइड्रोलिसिस हम यहाँ पे आज देखेंगे. Then what is the actual meaning of hydrolysis of the salt? Before that, what is the meaning of hydrolysis of salt? Before that, just here we have to discuss the types of the salt. हाइड्रोलिसिस ऑफ साल्ट, उसके पहले हम यहाँ पे देखेंगे डिफरेंट टाइप्स ऑफ साल्ट. तो साल्ट के कितने टाइप होते हैं? देर आर 4 टाइप्स ऑफ द साल्ट. साल्ट हॅव्हिंग 4 टाइप्स. साल्टचे 4 वेगळे प्रकार असतात. त्यातला पहिला टाइप आहे मित्रांनो, फर्स्ट वन इज युअर फर्स्ट टाइप साल्ट का है यहाँ पे साल्ट ऑफ strong acid and strong base. It's a very important. पहला जो टाइप है वो है आपका salt of strong acid and strong base. मतलब ये क्या होगा भाई, इसका मतलब क्या है? जैसे कि मैंने पहले बोला आपको, साल्ट क्या है? इट इज द प्रोडक्ट ऑफ न्यूट्रलाइजेशन रिएक्शन, प्रोडक्ट ऑफ एसिड बेस रिएक्शन. तो वो साल्ट जो फॉर्म होने वाला है एसिड बेस रिएक्शन में, उस रिएक्शन में कौन सा एसिड आप यूज कर रहे हैं, विच बेस इज यूटिलाइज, विच एसिड इज यूटिलाइज इन दैट न्यूट्रलाइजेशन रिएक्शन, इट डिसाइड्स द टाइप ऑफ द साल्ट. तो ये जो साल्ट है, साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस, in this neutralization reaction you have to use the strong acid and strong base. When strong acid is neutralized by strong base, हम जब स्ट्रॉन्ग एसिड और स्ट्रॉन्ग बीच एसिड और बेस के बीच रिएक्शन करेंगे तो जो कुछ भी साल्ट यहाँ पे फॉर्म हो जाएंगे उस रिएक्शन में, दैट साल्ट इज कॉल्ड एज युअर साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड अँड स्ट्रॉन्ग बेस. म्हणजेच काय तर स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसमध्ये जेव्हा तुम्ही रिॲक्शन करणार तेव्हा जो साल्ट तयार होईल त्याला म्हणणार तुम्ही साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. जसं फॉर एक्झाम्पल, व्हेरी वेल नोन एक्झाम्पल, दॅट वन इज युअर NaCl or K2SO4. बरोबर आहे. असे भरपूर एक्झाम्पल आपण या ठिकाणी देऊ शकतो. NaNO3, ऑल दीज आर द साल्ट. सर्व साल्ट आहेत आणि कशाचे? साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आगा ध्यान में, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसमध्ये जेव्हा रिॲक्शन येईल त्यावेळेस जो साल्ट तयार होईल त्या रिॲक्शनमध्ये त्या साल्टला म्हणणार तुम्ही साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. दिस इज द फर्स्ट टाइप. नाव सेकंड टाइप. सेकंड टाइप, इट इज अ साल्ट ऑफ अगेन स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. इथं मात्र आपण काय घेतलं बघा आता, ॲसिड जो आहे तो स्ट्रॉंग घेतला आहे आपण आणि बेस मात्र वीक घेतला आहे. म्हणजे जेव्हा स्ट्रॉंग एसिड एंड वीक बेस इन दोनों के बीच रिएक्शन होने वाली है तो जो भी साल्ट यहाँ पे प्रोड्यूस हो जाएगा दैट साल्ट इज कॉल्ड एज योर साल्ट ऑफ स्ट्रॉंग एसिड एंड वीक बेस. द साल्ट प्रोड्यूस ड्यूरिंग द न्यूट्रलाइजेशन ऑफ स्ट्रॉंग एसिड और न्यूट्रलाइजेशन रिएक्शन बिटवीन स्ट्रॉंग एसिड एंड वीक बेस. जैसे कि अगर हम यहाँ पे एग्जाम्पल देखेंगे विच इज अ साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड एंड वीक बेस, देन हियर द एग्जाम्पल इज योर दैट एग्जाम्पल इज योर CuSO4. This is the example of strong acid and weak base. Why it is called as
स्ट्रॉन्ग एसिड एंड वीक बेस तो हम बाद में डिस्कस करेंगे। ये सभी साल्ट्स के रिएक्शन हम देखेंगे जब आपको पता चल जाएगा व्हाट इज स्ट्रॉन्ग एसिड वीक बेस, व्हाट इज स्ट्रॉन्ग एसिड स्ट्रॉन्ग बेस, व्हाट इज द एक्चुअल मीनिंग ऑफ स्ट्रॉन्ग एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस। तो ऐसे बहुत सारे एग्जाम्पल्स हम यहाँ पे दे सकते हैं, जैसे कि अगेन द वेल नोन एग्जाम्पल है आपका NH4Cl। ओके, तो ये हो गया आपका स्ट्रॉन्ग एसिड एंड वीक बेस, स्ट्रॉन्ग एसिड एंड वीक बेस। अगर दिन में ना द थर्ड टाइप ही, अभी 4 टाइप कौन से होने वाले आपको पता चल जाएगा। थर्ड वन इज योर साल्ट ऑफ वीक एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस। यहां पे उल्टा हो गया, देखो यहाँ पे एसिड स्ट्रॉन्ग था, बेस वीक था, यहाँ पे एसिड वीक हो गया और बेस स्ट्रॉन्ग हो गया। मतलब जब रिएक्शन हो जाएंगी, न्यूट्रलाइजेशन रिएक्शन बिटवीन वीक एसिड और स्ट्रॉन्ग बेस, उस रिएक्शन में जो साल्ट प्रोड्यूस होने वाला है दैट साल्ट इज कॉल्ड एज द साल्ट ऑफ वीक एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस। द रिएक्शन बिटवीन वीक एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस प्रोड्यूस द साल्ट एंड दैट साल्ट इज साल्ट ऑफ वीक एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस। तो दोस्तों इसके एग्जाम्पल हम कैसे दे सकते हैं, तो इसका एग्जाम्पल आपका जिसमें एसिड वीक होना चाहिए और बेस आपका स्ट्रॉन्ग होना चाहिए, एंड दैट वन इज योर CH3 COONA, CH3 COONA। इसमें एसिड वीक है और बेस जो है वो आपका स्ट्रॉन्ग है। ओके, और सिमिलरली हियर यू कैन यूज हियर अनदर एग्जाम्पल जिसमें एसिड वीक होना चाहिए आपका, बराबर है, और बेस जो है वो स्ट्रॉन्ग होना चाहिए। तो इसका वेल नोन एग्जाम्पल है आपका KCN, पोटेशियम साइनाइड। ऐसे बहुत सारे एग्जाम्पल हम यहाँ पे ले सकते हैं जिसमें एसिड वीक है और बेस आपका स्ट्रॉन्ग है। ओके, आगे दिन में नाउ हियर NaF इज अगेन वन ऑफ द एग्जाम्पल, NaF जिसमें एसिड आपका वीक आ जाएगा। देखो यहाँ पे एक अलग एग्जाम्पल लिया हमने NaCl, NaF, दोनों में डिफरेंस है। तो NaF इट इज अ एग्जाम्पल ऑफ योर वीक एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस। दिस आर द डिफरेंट एग्जाम्पल्स। एंड फोर्थ कैटेगरी क्या होगा, फोर्थ कैटेगरी में फोर्थ वन इज साल्ट ऑफ, जैसे हमने पहले देखा स्ट्रॉन्ग एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस दोनों स्ट्रॉन्ग होनी चाहिए, तो यहाँ पे क्या हो जाएगा दोस्तों, साल्ट ऑफ वीक एसिड एंड वीक बेस। मतलब यहाँ पे न्यूट्रलाइजेशन रिएक्शन जो होने वाली है वो वीक एसिड और वीक बेस दोनों के बीच हो जाएगी, और ड्यूरिंग दैट रिएक्शन जो कुछ भी साल्ट प्रोड्यूस होने वाला है दैट साल्ट इज नथिंग बट योर साल्ट ऑफ वीक एसिड एंड वीक बेस। जैसे कि हम यहाँ पे एग्जाम्पल देखेंगे दोस्तों, वीक एसिड CH3COO, वीक बेस यहाँ पे वीक बेस NH4। वही एग्जाम्पल को थोड़ा रीअरेंज कर लिया है। व्हाट इज द साल्ट ऑफ वीक एसिड एंड वीक बेस, जस्ट वी डिस्कस लेटर। सिमिलरली वीक एसिड है आपका, यहाँ पे देखो आप एग्जाम्पल लिया है हमने, बराबर है, तो उस एग्जाम्पल यूज करके हम अनदर एग्जाम्पल यहाँ पे फॉर्म करेंगे, एंड दैट वन योर NH4CN आ गया, NH4। ओके, तो वही एग्जाम्पल थोड़ा सा रीअरेंज करके हम डिफरेंट एग्जाम्पल यहाँ पे प्रिपेयर कर सकते हैं। तो दोस्तों ये हो गया आपके डिफरेंट टाइप्स ऑफ साल्ट्स। देयर आर 4 टाइप्स ऑफ साल्ट, साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड स्ट्रॉन्ग बेस, साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड वीक बेस, साल्ट ऑफ वीक एसिड स्ट्रॉन्ग बेस, साल्ट ऑफ वीक एसिड अँड वीक बेस। 4 वेगळ्या प्रकारचे साल्ट्स आपण या ठिकाणी बघितले, बरोबर आहे। ॲक्च्युली आपल्याला बघायचं काय, हियर एक्चुअली वी आर डिस्कसिंग अबाउट हाइड्रोलिसिस ऑफ द साल्ट। हमें यहाँ पे हाइड्रोलिसिस ऑफ द साल्ट डिस्कस करना है। उसके लिए पहले हमने क्या किया, सब 4 डिफरेंट टाइप्स ऑफ साल्ट क्या होते हैं पहले देख लिया हमने। नाउ हियर फ्रॉम दिस जस्ट वी डिस्कस द हाइड्रोलिसिस ऑफ द साल्ट। तो दोस्तों ये एक्चुअल हाइड्रोलिसिस क्या होता है, जैसे समझो मैंने हाइड्रोलिसिस मुझे करना है,
वही आपको पता चल जाना चाहिए कि हाइड्रोलिसिस का मतलब क्या है, लायसिस का मतलब क्या होता है. लायसिस म्हणजे ब्रेकिंग, बरोबर आहे. भरपूरदा आपण बघितलं आहे लायसिस म्हणजे काय, ब्रेकिंग आपल्याला करायचं आहे. हायड्रो मीन्स वॉटर, मीन्स यू हॅव टू ब्रेक द कंपाऊंड बाय ॲडिशन ऑफ वॉटर. दिस इज द सिंपल आउटलुकिंग मिनिंग ऑफ हायड्रोलिसिस. बट इफ यू turn inside, what is actual hydrolysis? In case of hydrolysis, what happens if you consider water, यहाँ पे तो आपको water यूज करना है. Then water undergoes feebly ionization. उसका ज़्यादा आयनाइज नहीं होता. इसके पहले हमने देखा है आयनिक प्रोडक्ट ऑफ वाटर थोड्याफार प्रमाणात आयनाइज होणार आणि H प्लस ॲक्वियस OH मायनस ॲक्वियस तुमचा तयार होईल. सेम रिॲक्शन आपण बघितलेली आहे. त्याच्यात फक्त आपण चेंज काय करणार लक्ष द्या व्यवस्थित. इथं 2 टाइम्स H2O घेतो आपण, इथं H3O पॉझिटिव्ह हायड्रोनियम आयन आणि OH मायनस आयन आपण घेतो, बरोबर आहे. इथं तसंच आहे असं कन्सिडर करा. फक्त फॉर अवर कन्व्हिनियन्स जस्ट वी राईट हिअर H2O H प्लस आयन OH मायनस आयन. ॲक्च्युअली इट इज 2 टाइम्स वॉटर मॉलिक्यूल गिव्ज H3O पॉझिटिव्ह अँड OH मायनस आयन. पण H3O पॉझिटिव्ह म्हणजेच काय असतो तुमचा H प्लस आयन. म्हणून आपण सोपं आपल्या सोयीसाठी आपण सोपं लिहिलं एकदम H प्लस आयन OH मायनस आयन. हे झालं हायड्रोलिसिस ऑफ वॉटर मित्रांनो, बरोबर आहे. मग आता आपल्याला ॲक्च्युअली काय करायचं आहे, साल्टचं हायड्रॉलिसिस करायचं आहे. मग साल्टच्या हायड्रॉलिसिसमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही वॉटर ॲड करणार साल्टमध्ये. आता साल्ट म्हटलं कुठलाही साल्ट असू द्या ह्या चारींपैकी, इफ यू कन्सिडर द साल्ट देन साल्ट अंडरगोज आयोनायझेशन. ह्या साल्ट हमेशा 100% आयोनाइज होता है. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलाही साल्ट असेल तो 100% आयनाइज होतो. जसं तुम्हाला इथं म्हटलं मी, हा पूर्ण आयनाइज होत नाही, फिबली आयनाइज होतो, थोड्या प्रमाणात आयनाइज होतो. पण साल्ट जर असेल मित्रांनो तो कम्प्लीट आयोनायझेशन तुम्हाला दाखवणार. आलं लक्षात. मग याचं आयनायझेशन झाल्यानंतर काय ठरवेल, आयन्स आर दिल. वन ऑफ द आयन इज युअर कटायन अँड सेकंड वन इज युअर अनायन. दिस आर द आयन्स ऑफ द साल्ट. मग जेव्हा तुम्ही वॉटर ॲड करणार साल्टमध्ये, when water is added to the salt, then what happens? Sometimes ions of the water reacts with the ions of the salt. Sometimes there is no interaction between ions. Very very important. There is no interaction between ions of the salt and ions of the water. काही वेळेस काय होणार, तर आयन्स जे असतील साल्टचे ते वॉटरच्या आयन्ससोबत रिॲक्ट होतात. काही वेळेस दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचं इंट्रॅक्शन नसतं. मग लक्ष द्या आता व्यवस्थित. जेव्हा साल्टचे आयन आणि वॉटरचे आयन, आयन्स ऑफ द साल्ट अँड आयन्स ऑफ द वॉटर, इफ देर इज नो इंटरॅक्शन, इफ देर इज नो इंटरॅक्शन, देर इज नो एनी रिॲक्शन बिटवीन द आयन्स ऑफ द वॉटर अँड आयन्स ऑफ द साल्ट, काहीच रिलेशन नाही दोघांमध्ये, इंटरॅक्शनच नाही आहे, then such a type of the solution is your neutral solution, because we know that in pure water the concentration of H plus ion and concentration of OH minus ion is constant and it is 1 into 10 raised to minus 7 moles per dm cube. आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरमध्ये आपण बघितलं, तिथं म्हटलं पण आहे बघा, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर KW जो आहे इट इज ॲप्लिकेबल टू ऑल ॲक्वियस सोल्युशन्स. म्हटलं नसेल तर बघा, नोट्स तुम्हाला दिल्या आहेत. तर आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरनुसार या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. मग जर समजा तुम्ही वॉटर ॲड केलं पण वॉटर रिॲक्टच झाला नाही कोणासोबतच, मीन्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन अँड OH मायनस आयन रिमेन्स द सेम. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखंच राहणार, मीन्स अगेन दैट सोल्यूशन इज न्यूट्रल. तो ये जो है ये न्यूट्रल आ जाएगा आपका, बराबर है. कौन सी कंडीशन में, अगर वाटर के आयंस साल्ट्स के आयन से, कटायन आयन से रिएक्ट नहीं होते हैं तो वो सॉल्यूशन आपका न्यूट्रल आ जाएगा दोस्तों, बराबर है. लेकिन अगर इफ देयर इज इंट्रैक्शन, इफ देयर इज रिएक्शन बिटवीन आयंस ऑफ द वाटर एंड आयंस ऑफ द साल्ट, साल्ट और वाटर के आयंस के बीच अगर कुछ गड़बड़ हो जाता है, दोनों में कुछ तो इंट्रैक्शन हो जाता है, दोनों में अट्रैक्टिव फोर्स डेवलप होता है, दोनों में अगर रिएक्शन होता है, देन योर सॉल्यूशन मे बी एसिडिक.
it becomes acidic, or it may be basic sometime, it may be neutral. ये तो बहुत important topic है, बाद में हम discuss करेंगे. If there is no interaction, then there is a neutral solution. वाटर डाल के भी वो सोल्यूशन न्यूट्रल रहने वाला है. अगर वाटर डाल के कुछ अट्रैक्शन हुआ, कुछ रिएक्शन हुआ, तो ए एसिड भी हो सकता है, बेस भी हो सकता है. तो इट डिपेंड्स, एक कौन सी चीज पे डिपेंड है, कुठल्या फॅक्टरवर ते डिपेंड आहे. इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ द साल्ट. जेव्हा तुम्ही वॉटर ॲड करणार तेव्हा ते सोल्युशन न्यूट्रल असेल, ॲसिड असेल का बेस असेल, कशावर डिपेंड आहे. इट डिपेंड्स ऑन युअर टाइप ऑफ द साल्ट. मग कसं ते डिपेंड असणार आहे मित्रांनो, बघा. टाइप ऑफ द साल्टवर नेचर कसं तुम्ही डिसाईड करणार. देअरफॉर नाव कन्सिडर, लक्षात आता व्यवस्थित. आपण या ठिकाणी बघणार आता हायड्रॉलिसिस ऑफ, व्हेरी इम्पॉर्टंट. हायड्रॉलिसिस ऑफ salt of strong acid and strong base. पहिल्या प्रकारचं साल्ट आपण या ठिकाणी घेतलं आहे मित्रांनो. बघा 4 प्रकारचे साल्ट आहेत. त्यातला पहिला जो टाईप आहे साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, तो आपण या ठिकाणी विचारात घेतोय. आता स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. याचं आपल्याला आता हायड्रॉलिसिस बघायचं आहे. याचा हायड्रॉलिसिस झाल्यानंतर सोल्युशन तुमचं ॲसिडिक तयार होईल, बेसिक तयार होईल का न्यूट्रल तयार होईल, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, बघा आता हायड्रॉलिसिसचा अर्थ काय झाला नेमका. तुम्हाला म्हटलं मी, जेव्हा तुम्ही वॉटर ॲड करणार त्या वॉटरचे आयन्स जे आहेत, एक तर ते इंटरॅक्ट होणार नाही किंवा इंटरॅक्ट होतील, बरोबर आहे. आणि इंटरॅक्ट नाही झाले तर सोल्युशन न्यूट्रल, झाले तर ते एक तर ॲसिडिक असेल, बेसिक असेल, काही वेळेस न्यूट्रल पण असतं. आता ही जी प्रोसेस झाली, दिस प्रोसेस कॉल्ड ॲज युअर हायड्रॉलिसिस. तर याला शॉर्टली आपण कसं डिफाईन करणार, व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. बघा आता सर्वात महत्त्वाची डेफिनेशन हायड्रॉलिसिस ऑफ साल्टची तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, मग आपण याचा हायड्रॉलिसिस डिस्कस करणार. मग हायड्रॉलिसिस ऑफ साल्ट म्हणजे काय, द प्रोसेस इन विच आयन्स ऑफ द वॉटर, हे जे आयन्स ऑफ द वॉटर तुम्हाला दाखवलं आहे, द प्रोसेस इन विच ions of the water reacts with ions of the salt. The process in which ions of the water reacts to ions of the salt. means there should be reaction, there should be interaction between water ions and salt ion. दोघांमध्ये इंटरॅक्शन असलं पाहिजे तरच त्याला तुम्ही हायड्रॉलिसिस म्हणणार, अदरवाईज म्हणणार नाही. परत एकदा सांगतोय, द रिॲक्शन इन विच और द प्रोसेस इन विच आयन्स ऑफ द वाटर रिएक्ट्स विथ आयन्स ऑफ द साल्ट. अगर ऐसा हो जाता है, दोनों के बीच अगर इंटरेक्शन होता है, अट्रैक्शन होता है, रिएक्शन होता है, द प्रोसेस इन विच देयर इज इंटरेक्शन बिटवीन, रिएक्शन बिटवीन आयन्स ऑफ द वाटर एंड आयन्स ऑफ द साल्ट, देन इट प्रोड्यूस acidity or basicity or even neutrality. Such a type of process called as the hydrolysis of the salt. The process in which ions of the water reacts with ions of the salt. The process in which ions of the water reacts with ions of the salt to produce acidity, acidic solution. Basicity means basic solution, or even neutrality means neutral solution. Such a type of process is called as hydrolysis of the salt. तर ह्या प्रोसेसला म्हणणार तुम्ही हायड्रॉलिसिस ऑफ द साल्ट. आपल्याला तर त्यातला पहिला टाईप बघायचा आहे, अँड दॅट वन इज युअर हायड्रॉलिसिस ऑफ स्ट्रॉंग साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. लक्षात द्यावे असतील. मग हायड्रॉलिसिसमध्ये काय करायचं, आपल्याला वॉटरचे आयन्स साल्टच्या आयन्स सोबत रिॲक्ट करायचे. ओके, बघा आता स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल, वेल नोन एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, घेऊन बघू आपण एक्झाम्पल. सपोज हिअर इफ यू कन्सिडर NaCl. बघा हा NaCl सॉलिड फॉर्ममध्ये असतो. याच्यात जेव्हा तुम्ही वॉटर ॲड करणार लिक्विड, व्हॉट हॅपन्स, तुम्हाला म्हटलं मी, आयन्स ऑफ द साल्ट रिॲक्ट्स विथ आयन्स ऑफ द वॉटर. दोघांमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार होतं बघा. हिअर देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaOH ॲक्वियस. याच्यातला Na आणि वॉटरमधला OH. लक्षात येतं आहे, कारण की वॉटर म्हणजे काय,
HOH तुमचा H2O, मग हा जो OH आहे बघा Na आणि OH, NaOH तयार झाला बरोबर आहे. त्याच्यानंतर Cl आणि HCl तयार होईल. दोघं रिॲक्शन लक्षात आले, दोघं प्रॉडक्ट लक्षात आले. बघा आता तुम्हाला ओळखायचं हायड्रॉलिसिस झालं किंवा नाही, कारण की रिॲक्शन तर मी लिहिली आहे. नुसतं रिॲक्शन जर बघितलं तुम्ही सहज सांगणार सर रिॲक्शन झालेली आहे, बरोबर आहे. बघू आपण खरोखर रिॲक्शन झाली आहे किंवा नाही. बघा त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही वॉटर ॲड करणार NaCl मध्ये, लक्ष द्या व्हेरी इम्पॉर्टंट, देन व्हॉट हॅपन्स, देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaOH टेक्स प्लेस अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ युअर HCl टेक्स प्लेस. तर हा जो NaCl आहे हा कोणाचा साल्ट आहे, साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. असं का म्हटलं आपण त्याला, बिकॉज जेव्हा तुम्ही याचा हायड्रॉलिसिस करणार तेव्हा काय तयार झालं मित्रांनो, NaOH आणि NaOH काय स्ट्रॉंग बेस आहे, HCl काय स्ट्रॉंग ॲसिड आहे. तुम्हाला म्हटलं तर मी साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस कोणाला म्हणणार, इट इज द साल्ट प्रोड्यूस, तयार होणार असा साल्ट जो केव्हा तयार होईल, साल्ट प्रोड्यूस ड्युरिंग द रिॲक्शन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. बघा दोघं जेव्हा रिॲक्ट होतील तेव्हा आपण हीच रिॲक्शन रिव्हर्स दाखवणार, बरोबर आहे. रिव्हर्स दाखवली म्हणजे काय तयार होईल, NaCl. तर स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस च्या रिॲक्शनमध्ये, न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये जो साल्ट तयार होईल दॅट वन इज युअर साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. ओके, मग आता या ठिकाणी बघा याला मी स्ट्रॉंग बेस म्हटलं, याला आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हटलं. स्ट्रॉंग का म्हणणार, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन आपण बघितली आहे. व्हॉट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, यू शुड नो दैट. तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट का मतलब है विच आयोनाइजेस कंप्लीटली, ज्याचं आयोनायझेशन पूर्ण होईल 100%, त्याला तुम्ही स्ट्रॉंग म्हणतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बघितलं आपण. वीक इलेक्ट्रोलाइट विच आयनायझेस फिबली, जो कमी प्रमाणात आयनाइज होतो, जो पूर्ण कम्प्लिटली आयनाइज होतो तो स्ट्रॉंग. मग याला स्ट्रॉंग म्हटलं, याला स्ट्रॉंग म्हटलं म्हणजे काय, कम्प्लिटली आयनाइज होत आहे. म्हणजे बघा आता या ठिकाणी म्हणजेच मी आता ही रिॲक्शन कशा पद्धतीने बघा, NaCl सॉलिड प्लस H2O लिक्विड. बघा याचं पूर्ण आयनायझेशन जर झालं तर मला काय लिहिता येईल मित्रांनो, Na प्लस ॲक्वियस OH मायनस ॲक्वियस. याचं आयनायझेशन झालं तर H प्लस ॲक्वियस Cl मायनस ॲक्वियस, बरोबर आहे. मग आता तुम्ही विचार करा, मला मी हायड्रॉलिसिसची रिॲक्शन, हायड्रॉलिसिसची डेफिनेशन सांगितली मी अगोदरच, की हायड्रॉलिसिस तुम्ही कोणाला म्हणणार, द रिॲक्शन इन विच or the process in which ions of the water reacts with ions of the salt. Ions of the water react with ions of the salt. मग तसं झालं आहे का, आणि प्रोड्यूस काय होईल, एक तर ॲसिडिटी किंवा बेसिसिटी. ओके, इथं दोघांमध्ये रिॲक्शन झालेली आहे का. प्रॉडक्ट साईडचा विचार करा मित्रांनो. प्रॉडक्ट साईडमध्ये वॉटरचे आयन आणि साल्टचे आयन एकत्र आलेले आहेत का, बघा जरा दिसतंय. तर त्याचा आन्सर आहे नो, कारण की बघा साल्टचा जो आयन आहे तो सेपरेट दिसतोय. दोघं साल्टचे आयन जे आहेत NaClचे आयन काय तयार होतात, Na प्लस अँड Cl मायनस अँड, दोघं या ठिकाणी तुम्हाला सेपरेट दिसत आहे मित्रांनो. सेपरेट म्हणजेच काय, ते कोणासोबत रिॲक्ट नाही झाले. आता वॉटरचे आयनचा विचार करू आपण, तर वॉटरचे आयन पण तुम्हाला सेपरेट दिसतंय का बघा. H प्लस दिसतोय सेपरेट, वॉटर आयनायझेस ॲज H प्लस अँड OH मायनस आयन. वॉटरचे पण आयन सेपरेट आहेत, साल्टचे पण आयन सेपरेट आहे. म्हणजे काय, दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचं इंटरॅक्शन नाही. म्हणजेच काय, हिअर देअर इज नो रिॲक्शन, नो इंटरॅक्शन बिटवीन साल्ट आयन्स अँड वॉटर आयन. कोणाच्या बाबतीत, स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. देअरफॉर इट इज सेड दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स, देअरफॉर इट इज सेड दॅट salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. Again में important for your examination, board examination, CT JW NEET examination. Salt of, फिर से एक बार रिपीट कर रहा हूँ, salt of strong acid and strong base does not undergoes hydrolysis. उसके आयन जो है वो वाटर के आयन के साथ इंटरैक्ट नहीं होते, रिएक्ट नहीं होते, मतलब इसका हाइड्रोलिसिस हम कर नहीं सकते. तो ये जो साल्ट मैंने दिए हैं
NaCl, K2SO4, NaNO3. All these are salt of strong acid and strong base and they never undergoes hydrolysis. अगर वो हाइड्रोलाइज नहीं होते हैं तो उससे हम क्या बोलेंगे दोस्तों, उसका सॉल्यूशन का नेचर क्या है पहले मैंने बता दिया है. अगर देयर इज नो इंटरेक्शन then the solution is neutral. Therefore salt of strong acid and strong base का solution हमेशा neutral ही होता है. तो यहाँ पे ये जो solution है ये आपका neutral solution आ जाएगा. ओके, because there is no interaction between the salt ion and water. acid base और ये सब कब प्रोड्यूस होने वाला है, अगर there is इंट्रैक्शन, साल्ट के आयन वाटर के आयन के साथ कुछ तो भी रिएक्ट करेंगे, कुछ तो गड़बड़ करेंगे तभी वो फॉर्म होने वाला है. यहाँ पे कुछ गड़बड़ी नहीं है, सब क्लियर है. तो यहाँ पे जो सॉल्यूशन है वो न्यूट्रल ही रहने वाला है. आगे दिन में दिस इज द हाइड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड एंड स्ट्रॉन्ग बेस. नाउ कंसिडर द सेकंड इंपॉर्टेंट कैटेगरी. दूसरा जो टाइप है यहाँ पे हम देखेंगे, डिस्कस करेंगे, विच इज नथिंग बट योर hydrolysis of salt of strong acid and weak base. strong acid and weak base, ये जो salt अभी आपको दिया है, now here we are going to discuss about that. मतलब hydrolysis of salt of strong acid and weak base. देखो इसका एग्जाम्पल क्या दिया है. हाइड्रोलिसिस का मतलब आपको अभी पता है बराबर, उसका एग्जाम्पल हमको दिया है CuSO4. तो देखेंगे दोस्तों क्या होता है. तो नाउ कंसिडर द हाइड्रोलिसिस ऑफ CuSO4. इसका मतलब मालूम है आपको, CuSO4 क्या है, दिस वन इज योर कॉपर सल्फेट. वेरी सिंपल, आपको पता है. तो दोस्तों यहाँ पे अगर हम कॉपर सल्फेट का एक्वियस सॉल्यूशन प्रिपेयर करेंगे, वाटर हम ऐड करेंगे, after addition of water what happens, there is a formation of this compound takes place and that one is your H2SO4 aqueous plus दूसरा कंपाउंड यहाँ पे क्या फॉर्म होने वाला है दोस्तों, कॉपर एंड दिस 2OH माइनस आयन. कॉपर का हाइड्रोक्साइड यहाँ पे फॉर्म हो जाएगा आपका CuOH twice aqueous. very very important. This is hydrolysis of salt of strong acid and weak base. तो यहाँ पे ये जो दो प्रोडक्ट फॉर्म हो गए, इसमें H2SO4 सभी को पता है, इट्स अ किंग ऑफ केमिकल. ओके, इट इज अ वेरी 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 स्ट्रॉन्ग एसिड. ये सबसे स्ट्रॉन्ग एसिड है. और कॉपर का हाइड्रोक्साइड जो है, दैट वन इज योर वीक बेस. तो दोस्तों यहाँ पे एक स्ट्रॉन्ग एसिड फॉर्म हो गया, एक वीक बेस फॉर्म हो गया. देयरफॉर दिस साल्ट इज कॉल्ड एज, ये जो साल्ट आपको दिया है इसे हम बोलेंगे साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड वीक बेस. साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड स्ट्रॉन्ग बेस. वेरी सिंपल. देखो अभी हाइड्रोलिसिस ऑफ साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड वीक बेस हम यहाँ पे देख रहे हैं. तो दोस्तों अलग अलग प्रोडक्ट आपके सामने हैं. अभी मैंने अभी बताया पिछले रिएक्शन में, अगर साल्ट जब प्रोड्यूस करेगा एसिड और बेस, जैसे कि हमने यहाँ पे देखा स्ट्रॉन्ग एसिड स्ट्रॉन्ग बेस प्रोड्यूस हो गया. स्ट्रॉन्ग का मतलब क्या है, इट अंडरगोज कंप्लीट आयनाइजेशन. वीक का मतलब क्या है, इट डज नॉट अंडरगो द कंप्लीट आयनाइजेशन, इट फीबली आयनाइज. अगर हम वही यहाँ पे देखेंगे तो सेम रिएक्शन विल बी गिवन एज, यही रिएक्शन को हम कैसे लिख सकते हैं. देखो कॉपर सल्फाइड जो कि सॉलिड फॉर्म में, इसमें हम जब वाटर ऐड करेंगे 2 टाइम्स, डायरेक्ट लिख लिया मैंने यहाँ पे 2 टाइम्स लिक्विड, तो यहाँ पे H2SO4 प्रोड्यूस होने वाला है दोस्तों. H2SO4 इट इज अ स्ट्रॉन्ग एसिड, मतलब इट अंडरगोज द कंप्लीट आयनाइजेशन. तो ये अगर कंप्लीट आयनाइज हो जाएगा तो यू कैन राइट इट 2 टाइम्स H प्लस आयन प्लस SO4 माइनस 2 आयन, दोनों को हम एक्वियस लिखेंगे यहाँ पे, प्लस ये तो वीक है दोस्तों, ये तो ऐसा ही रहने वाला है एक्वियस CuH ट्वाइस वगैरह. तो यहाँ पे हम अभी आइडेंटिफाई करेंगे तो इस सॉल्यूशन का नेचर क्या है. सॉल्यूशन नेचर काय असेल, जसं इथं म्हटलं आपण न्यूट्रल का,
कारण की साल्टचे जे आयन आहेत Na+ and Cl- आयन डज नॉट रिएक्ट विथ आयन्स ऑफ वाटर, वाटर के आयन भी सेपरेट है, साल्ट के आयन भी सेपरेट है। वैसे ही हम यहाँ पे अगर देखेंगे तो वाटर के आयन से आपके H+ और OH- आयन, उसमें से कौन से आयन यहाँ पे रिएक्ट हो रहे हैं, तो OH- आयन जो है वो रिएक्ट हो गए कॉपर के साथ और उसने फॉर्म कर लिया CuH ट्वाइस विच इज योर वीक बेस। ये आपका सल्फ्यूरिक एसिड स्ट्रॉन्ग एसिड है, आयन प्रोड्यूस किया उसने 2 times H+ आयन एंड सो फॉर 2- आयन। ओके दोस्तों, तो ये जो H+ आयन है ये वाटर का आयन है, मतलब H+ आयन ऑफ द वाटर डज नॉट रिएक्ट। अगर वाटर का H+ और OH का कॉन्सन्ट्रेशन हम देखेंगे तो दोनों सेम है। आयनिक प्रोडक्ट ऑफ वाटर में हमने देखा आहे, बघितलं आपण, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे। दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जर सारखं असलं तर सोल्युशन न्यूट्रल, बरोबर आहे। पण इथं काय झालं बघा, त्या दोघांपैकी OH जो आहे तो कंझ्युम होऊन गेला, तो चालला गेला कोणासोबत तरी, मग फक्त कोणाचं कॉन्सन्ट्रेशन राहिलं शिल्लक, H+चं कॉन्सन्ट्रेशन आता जास्त झालं कोणाच्या कंपॅरेटिव्ह, OHच्या कंपॅरेटिव्ह, कारण की तो कंझ्युम होऊन गेला। H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं त्याच्या कंपॅरेटिव्ह, मतलब H+ का कॉन्सन्ट्रेशन अगर बढ़ता है तो क्या, H+ का कॉन्सन्ट्रेशन अगर बढ़ता है तो दैट सोल्यूशन शुड बी एसिडिक इन नेचर। तो यहाँ पे आपको दिख रहा है H+ आयन, अरेनिस का कंसेप्ट हमने देखा है, लॉरी ब्रॉन्स्टेड देखा है हमने, विच गिव्स द H+ आयन दैट वन इज योर एसिड। तो यहाँ पे हमको H+ आयन इजीली आप देख सकते हैं, दैट्स व्हाई द सोल्यूशन इज एसिडिक इन नेचर। तर तुम्ही कुठलाही साल्ट घ्या, तो जर साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस असेल तर त्याचं सोल्युशन हे नेहमी ॲसिडिकच असतं। बघा आता, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचं सोल्युशन न्यूट्रल, दोघं स्ट्रॉंग असल्या कारणाने इथं स्ट्रॉंग काय तेवढं फक्त लक्षात ठेवा, स्ट्रॉंग आहे ॲसिड म्हणून सोल्युशन ॲसिडिक इन नेचर। तसं आता पुढचे 2 पॉईंट्स आपल्याला परत बघायचे आहेत, पण ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार, कारण की हा टॉपिक पण खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावर भरपूर वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे। तर बघा इथं स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस, स्ट्रॉंग आहे ॲसिड म्हणून ते सोल्युशन ॲसिडिक नेचर झालं। इथं बघा वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस, बेस स्ट्रॉंग आहे म्हणून याचं जेव्हा तुम्ही हायड्रोलिसिस करणार तेव्हा ह्या सोल्युशनचं नेचर हे बेसिकच आलं पाहिजे। ओके, येईल का नाही आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे पुढचा। आणि हे बघा वीक ॲसिड वीक बेस, दोघं वीक आहेत, दोघं स्ट्रॉंग असेल तर काय न्यूट्रल, दोघं वीक आहेत तर नेचर काय असेल हा खूप मोठा प्रश्न आपल्याला पडतो। तर दोघं जर वीक असतील तर त्याचं नेचर, त्या सोल्युशनचं, याला जर आपण पाण्यात डिझॉल्व केलं त्याचं नेचर काय असलं पाहिजे, आपल्याला असं वाटतं दोघं वीक आहेत न्यूट्रल, नो, इट मे बी ॲसिडिक, इट मे बी बेसिक, इट मे बी न्यूट्रल। तर ते काहीही असू शकतं, मग ते कशावर डिपेंड आहे ते आपण खूप महत्त्वाचं आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबतोय, थोडंसं रिमिक्स आजचं लेक्चर आहे आपलं, रिमिक्स म्हणजे लँग्वेजच्या बाबतीत रिमिक्स आहे, कारण की काही विद्यार्थी असे आहेत, दे आर अननोन टू मी बट दे जस्ट रिक्वेस्ट मी, सर इफ यू स्पीक इन इंग्लिश or somewhat in Hindi then it will be better for us, but just I tell them it's not possible to speak in English totally or in Hindi totally because my Hindi is not so good. I can speak English throughout from first second to last second because content explain करना बहुत ही ईजी है इंग्लिश में, बट हिंदी में मैं पूरा बोल नहीं सकता। मैं जस्ट आपको कुछ टॉपिक्स या कुछ लाइंस बीच बीच में अगर है तो मैं वो डिस्कस कर सकता हूँ। तर मित्रांनो, थोडंसं त्या विद्यार्थ्यांचा विचार करून थोडंसं रिमिक्स करण्याचा प्रयत्न केला आहे, मराठी हिंदी इंग्लिश तिघं एकत्र आहेत आणि अशा पद्धतीने सांगितलं जाईल तुम्हाला की तुम्ही ऐकल्यानंतर तो हिंदीचा विद्यार्थी असेल, इंग्लिश अंडरस्टँडिंग असेल, मराठी असेल तर तिकडनं समजेल। बघू 1-2 लेक्चर ट्राय करून, जर समजा काही अडचण असेल तर आपण डेफिनेटली परत त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी आपण थांबतोय, व्हिडिओ व्यवस्थित बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तसं पुढचा व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे, त्याला पण तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, याच्यावर तुम्हाला खूप वेळेस प्रश्न पण विचारले गेले आहेत, बरोबर आहे। आणि याच्या पुढचा टॉपिक जो आहे अजून उद्याचा आपण याचं बघणार आहे, त्यात पुढचा टॉपिक पण याच्यावर बराचसा डिपेंड असणार आहे, त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सर्वांच्या दृष्टिकोनातून, म्हणून हे जे 2-3 व्हिडिओ असेल हे खूप महत्त्वाचे असणार आहेत। आज
साठी एवढंच असणार आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची सूचना, तुमचं कॉम्बो टेस्टचं प्लॅनिंग मी केलेलं आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला मी ते आज किंवा उद्या पाठवणार आणि मग त्यानुसार त्याची टेस्ट होईल. त्याची तयारी करता मागचे सर्व व्हिडिओ एकदा रिपीटेडली बघा. ठीक आहे. आणि फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. बाय.